नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला ITR संदर्भात ज्या काही अपडेट्स आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे, की बऱ्याच लोकांना ITR अपलोड करताना किंवा उत्पन्न दाखला जो आहे तो अपलोड करताना खूप प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्यांचं व्हेरिफिकेशन जे आहे ते पेंडिंगमध्ये पडत आहे. तर या संदर्भातील ज्या अपडेट्स आहेत किंवा काही त्यामध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत, तर त्या सर्व मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केले तरच आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि अशीच आपल्याला माहिती पुढे सुद्धा मिळत राहील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. फक्त व्हिडिओ बघून स्किप करून जाऊ नका. लाईक करा, आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर जसं की आपल्याला माहित आहे की म्हाडाची संभाजीनगर मंडळ आणि कोकण मंडळ अशा 2 लॉटरी सध्या चालू आहेत आणि दोघांची एंड जी आहे ॲप्लिकेशनची ती सुद्धा एकच होती. पण सडनली संभाजीनगरची तारीख जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे. त्यांनी लास्ट 31 ऑगस्ट ही तारीख ठेवलेली आहे आणि दोघांना मी दोन्ही लॉटरीला तुम्हाला सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की 2023-24 याच आर्थिक वर्षातील तुम्हाला उत्पन्न दाखला हा अपलोड करायचा आहे आणि तोच तुमचा अप्रूव्ह होणार आणि त्याच पद्धतीने सर्व चालू होतं. आता यामध्ये खूप मोठा गोंधळ होता की ज्या लोकांनी या वर्षीचा फक्त 1 वर्षाचा आर्थिक वर्षाचा दाखला काढलेला होता, उत्पन्न दाखला, किंवा ज्यांनी प्रिव्हियस इयरमध्ये ITR भरलेला नव्हता, यावर्षी तर त्यांनी ITR भरला, यावर्षी त्यांच्या ITR दाखला ITR सर्टिफिकेट होते, पण प्रिव्हियस इयरमध्ये त्यांनी भरला नव्हता, त्यांसाठी पण खूप मोठा एक प्रॉब्लेम होता की त्यांना प्रिव्हियस इयरचा ITR एक्स्ट्रा चार्ज भरून किंवा जो त्यांचा इन्कम टॅक्सचा दंड आहे तो सर्व भरून त्यांना तो भरावा लागला ITR आणि तो त्यांनी भरला सुद्धा आणि बऱ्याच लोकांनी अपलोड सुद्धा केला संभाजीनगर मंडळासाठी किंवा कोकण मंडळासाठी सुद्धा. आणि ज्या लोकांनी नवीन दाखला काढलेला होता, जसं की म्हाडाची लॉटरी येणार आहे म्हणून लोक पहिल्यापासून तयारी लागतात आणि नवीन वर्षाचा दाखला काढतात, म्हणजे 24-25 या आर्थिक वर्षाचा दाखला बऱ्याच लोकांनी काढून ठेवलेला होता. तर त्या लोकांना सुद्धा झटका बसला की त्यांना ते प्रिव्हियस इयरचा म्हणजेच आर्थिक वर्ष 2023-24चा उत्पन्न दाखला मागण्यात आला दोन्ही मंडळांकडून. तर त्यानुसार पहिल्यांदा तर ते एकतर प्रिव्हियस इयरचा दाखला त्यांना मिळत नव्हता. मग त्यातून एक ऑप्शन आला की 3 वर्षाचा दाखला काढा, म्हणजेच 22-23, 23-24 आणि 24-25. आणि हा जरी दाखला काढला तरी हा दाखला जो आहे तो अपलोड केला तरी अप्रूव्ह होत नव्हता. असे बरेच दिवस चालले आणि खूप लोकांची अक्षरशः दमछाक झाली. आणि संभाजीनगर मंडळात सुद्धा असंच झालं की हे झालं. आणि नंतर आता काय सडनली काय झाले की संभाजीनगर जे मंडळ आहे म्हाडाचे, त्यांनी तारीख ही जी त्यांची 11 ऑगस्ट लास्ट होती, 11-12 ऑगस्ट समथिंग लास्ट होती, ती आता त्यांनी वाढवून 31 ऑगस्ट केलेली आहे. आणि त्याबद्दलच त्यांनी एक नवीन एक सुद्धा नियम त्यामध्ये ऍड केलेला आहे किंवा नवीन एक त्यांनी जाहिरात किंवा एक प्रेस नोट काढलेली आहे. ती आता आपण पाहूया काय आहे. तर जी संभाजीनगर मंडळाची जी नवीन प्रेस नोट आहे ती आपण पाहणार आहोत इथं क्विक लिंक्समध्ये. ही आहे ती नवीन नोटीस जी संभाजीनगर मंडळाने काढलेली आहे. तर यामध्ये तुम्ही आता पाहू शकता. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही तारीख जी आहे त्यांनी एक्सटेंड केलेली आहे. या इथे देण्यात आलेली तारीख इथं ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीची अंतिम तारीख जी आहे ती 31/8/2025 रात्री 12 वगैरे ठेवण्यात आलेली आहे आणि अर्जाची तारीख सुद्धा सेम ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे इथं ही तारीख जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे आणि जो रिझल्ट आहे तो सर्व सुद्धा पुढे एक्सटेंड केलेला आहे. सोडत दिनांक जी आहे ती 26 सप्टेंबर 2025 एवढी केलेली आहे. आणि यानंतर त्यांनी थोडेसे नियम त्यामध्ये चेंज केलेले आहेत की जाहिरातीत अर्जदारास उत्पन्नाचा पुरावा आर्थिक वर्ष 23-24 या काळात सादर करावा लागेल असे नमूद करण्यात आलेले होते पहिल्या लॉटरीमध्ये. आता ते त्यांनी चेंज करून सध्या केलेलं आहे 24 आणि 25, म्हणजेच आर्थिक वर्ष 24-25 मधील त्यांनी दाखला सध्या इथं मागितलेला आहे. म्हणजे 23-24 जे लोकांनी महिनाभर प्रयत्न करून एकतर उत्पन्न दाखला मिळण्यासाठी खूप टाइम लागतो, खूप त्यासाठी दमछाक होती लोकांची ऑफिसच्या चक्रा मारून मारून. आणि त्यानंतर ज्यांनी काढला 23-24, आता ज्यांनी 3 वर्षाचा काढला असेल त्यांचा काही विषय नाही, त्यांना तोच दाखला परत ते अपलोड करू शकतो 24-25 म्हणून सुद्धा. पण ज्या लोकांना
ITR 23-24 काढण्यासाठी परत ज्यांनी भरलेला नव्हता, ज्यांनी भरला होता त्यांचा ठीक आहे, ज्यांनी भरलेला नव्हता त्यांनी एक्स्ट्रा चार्ज भरून किंवा जो आहे दंड भरून जे आहे तो 23-24 दाखला काढला, त्यांची मात्र नक्कीच इथे दमछाक आणि फसवणूकच थोडक्यात झालेली आहे. कारण त्यांना सुद्धा आता 24-25चा परत उत्पन्न दाखला हा किंवा ITR हा सादर करावा लागणार आहे. आता इथे बघा की इथे दुसरी पण लिहिण्यात आलेली आहे तारीख. इथं जसं ज्या अर्जांनी यापूर्वी म्हणजेच निवेदन प्रसिद्ध होण्यापूर्वी आर्थिक वर्ष 23-24 चे उत्पन्न प्रमाणपत्र तसेच आयकर विवरणपत्र सादर करून अनामत रकमेचा भरणा केलेला आहे, त्या अर्जदारांनी विहित वेळेत आर्थिक वर्ष 2024-25 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा दाखला सादर करावा. म्हणजेच ज्यांनी अर्ज केलेला आहे, पेमेंट सुद्धा भरलेला आहे, डिपॉझिट अमाऊंट सुद्धा भरलेली आहे, त्यांना सुद्धा आता त्यांचा उत्पन्न दाखला जो आहे तो चेंज करायचा आहे. म्हणजेच त्यांना 24-25 हे परत त्यांना अपलोड करावं लागणार आहे, तरच ते लोक त्यांच्या पात्र यादीमध्ये येतील किंवा येतील, अन्यथा ते लोक त्यामध्ये येणार नाहीत. तर हे अक्षरशः एक खूप वाईट गोष्ट आहे ही, की बाबा असं करायला नाही पाहिजे. सुरुवातीला तुम्ही सांगता की 23-24, आता तुम्ही सांगता की 24-25, तर हे खूपच हे आहे. तर म्हाडाच्या वेबसाईटवर किंवा आपल्या ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा म्हाडाच्या 2-3 दिवसापासून आर्थिक वर्ष 2024-25 हे सुद्धा तिथं उपलब्ध झालेलं आहे. याआधी फक्त 23-24 ह्याच आर्थिक वर्षातील ऑप्शन तिथं उपलब्ध होता. सध्या 24-25 हा सुद्धा ऑप्शन उपलब्ध झालेला आहे. तर तो ऑप्शन जो आहे तो कोकण मंडळासाठी नाहीये, हे पहिले लक्षात घ्या तुम्ही सर्व लोक, की हा जो ऑप्शन आहे तो फक्त संभाजीनगर या मंडळासाठी देण्यात आलेला आहे. फक्त संभाजीनगर मधीलच जे अर्ज करणारे अर्जदार आहेत तेच फक्त 24-25 अपलोड करू शकतात. कोकण मंडळासाठी ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी अजून सुद्धा 23-24च आर्थिक वर्ष त्यांनी जे आहे ते अपलोड करायचं आहे, उत्पन्न दाखला किंवा ITR जे असेल ते. तर संभाजीनगर मंडळात जे आहे ते सुरुवातीला त्यांनी सुद्धा 23-24 हेच आर्थिक वर्ष दिलेलं होतं. जोपर्यंत त्यांची जी अर्ज भरण्याची मुदत होती ती 11-12 ऑगस्ट पर्यंत होती, जी की कोकण मंडळात सुद्धा सेम आहे. आणि जेव्हा त्यांची तारीख एक्सटेंड झाली तेव्हा त्यांनी लगेच आर्थिक वर्ष 24-25 हेच त्यांनी ग्राह्य धरणार असं ते प्रेस नोटच्या द्वारे त्यांनी जाहीर केलं. आता प्रश्न असा उद्भवतो की कोकण मंडळाची सुद्धा तारीख जी आहे ती एक्सटेंड होण्याची शक्यता असते. जसं की आपल्याला नेहमी माहित आहे की म्हाडाची जी तारीख आहे ती एक्सटेंड होत राहते. होईल की नाही याबद्दल अजून शंका आहे किंवा आपण शुअरली सांगू शकत नाही की तारीख एक्सटेंड होईल की नाही. पण अगर एक्सटेंड झाली, जसं की संभाजीनगर मंडळाने तारीख एक्सटेंड करताच जे उत्पन्नाचा जो दाखला आहे किंवा ITRचा जो दाखला आहे त्यामध्ये त्यांनी लगेच आर्थिक वर्ष सुद्धा त्यांनी चेंज केलं तारीख एक्सटेंड झाल्यानंतर. तर कोकण मंडळ सुद्धा असं करेल का, यात सुद्धा मनात आपल्या त्यामुळे शंका निर्माण झालेली आहे. कारण कोकण मंडळाची अगर तारीख एक्सटेंड झाली तर त्यामध्ये आर्थिक वर्ष सुद्धा चेंज होईल का. आणि विशेष म्हणजे काय की संभाजीनगर मंडळाने आर्थिक वर्ष तर चेंज केलंच, शिवाय जे पहिलं आर्थिक वर्ष होतं म्हणजे 23-24 होतं ते बंदच करून टाकलं. म्हणजे आता तुम्ही संभाजीनगरला जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला 23-24चा दाखला हा चालणारच नाही. हा सुद्धा एक मोठा त्यांनी त्यामध्ये एक चूक मला वाटते केलेली आहे. त्यांनी प्रिव्हियस सुद्धा चालू ठेवायला पाहिजे होतं आणि नवीन सुद्धा त्यांनी अलो करायला पाहिजे होतं. म्हणजे त्यांना परवानगी द्यायला हवी होती नवीनला सुद्धा आणि जुन्याला सुद्धा. पण आता ते म्हणतात की फक्त नवीनच पाहिजे, जुने चालणार नाही. म्हणजे एवढे महिनाभर ज्या लोकांनी धावून पळून जे उत्पन्न दाखला काढला हे केलं, म्हणजे त्यांचं एक थोडक्यात त्यांना जो त्रास झाला, जो त्यांना आर्थिक नुकसान झाला ITR प्रिव्हियस इयरचा भरण्यासाठी ज्यांनी भरलेला नव्हता त्यांना प्रिव्हियस इयरचा ITR भरण्याचा जो त्रास झाला किंवा जे त्यांना दंड भरावा लागला, नाहक दंड तो त्यांनी भरला, तर त्यांचं काय आता होणार. त्यांनी आता या वर्षीचं परत ITR तर त्यांना भरावा लागेलच, शिवाय जो प्रिव्हियस भरला तो वेस्ट ऑफ मनी झालेला आहे त्यांचा तो. आणि ज्यांनी प्रिव्हियस इयरचा ITR या वर्षी भरला म्हणजेच 2023-24 या आर्थिक वर्षाचा ITR त्यांनी आता जुलै 2025ला भरला किंवा जून मध्ये भरला, तर त्यांचा ITR व्हेरीफाय होण्यासाठी सुद्धा खूप दमछाक झालेली आहे. त्यांचा ITR काही लोकांचा अजून सुद्धा व्हेरीफाय होत नाहीये. फायनान्शियल डज नॉट मॅच असे बरेच प्रॉब्लेम्स यामध्ये येत आहेत. आणि त्यांचा ITR अजून सुद्धा व्हेरीफाय बऱ्याच लोकांचा झालेला नाही, काही लोकांचा झालेला आहे. आणि यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होते की प्रिव्हियस इयरचा ITR तुम्ही यावर्षी भरला म्हणून सुद्धा असा प्रॉब्लेम होता. आणि प्रिव्हियस इयरचा समजा तुम्ही प्रिव्हियस इयरलाच भरलेला असला तर तो लगेच अप्रूव्ह व्हायचा, पण यावर्षी भरलेला असेल तर तो अप्रूव्ह होत नव्हता. हा सुद्धा खूप मोठा यामध्ये प्रॉब्लेम होता. आणि उत्पन्न दाखल्या बाबतीत जर म्हटले तर उत्पन्न दाखला सुरुवातीला जे लोक उत्पन्न दाखला काढण्यासाठी गेले, जेव्हा 23-24 या आर्थिक वर्षी उत्पन्न दाखल्याची मागणी करण्यात आली
तेव्हा बरेच लोक गेले उत्पन्न काढायला, तर त्यांनी ते स्पष्ट नकार दिला की 23-24 या आर्थिक वर्षाचा फक्त 1 वर्षाचा तुम्हाला दाखला मिळू शकत नाही. तर तुम्हाला 3 वर्षाचा दाखला तुम्हाला इथे काढावा लागेल. म्हणजे 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षाचा दाखला काढावा. तर यानुसार हा दाखला चालतो की नाही यानुसार खूप जास्त प्रश्न होते, खूप शंका होत्या, खूप गोंधळ होता पूर्ण. पण बऱ्याचदा महाराच्या कॉल सेंटरला कॉल करून हे शंका थोडी दूर झाली की तुम्ही 3 वर्षाचा जरी काढला तरी तो चालेल. पण तो काढल्यानंतर सुद्धा तो सुद्धा अप्रूव्ह होत नव्हता. त्यामुळे हा जो एक प्रॉब्लेम होता. नंतर त्यांनी मग सिस्टममध्ये थोडंसं अपडेट केलं किंवा 3 वर्षाचा दाखला आहे तो सुद्धा अप्रूव्ह व्हावा. त्यामुळे सुद्धा लोकांना गोंधळ होता की नेमके उत्पन्न कोणते भरायचे, कोणतं काय करायचं, बऱ्याच म्हणजे खूप गोंधळ यामध्ये झालेला आहे यावर्षी. आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा आता नवीन परत गोंधळ चालू झालेला आहे की आता परत तुम्हाला 24-25चा ITR परत द्यावा लागेल संभाजीनगर मंडळासाठी. आणि कोकण मंडळ अजून काय करते याबाबत अजून शंका आहे, याबाबत अजून स्पष्टता नाहीये. जेव्हा कोकण मंडळाची तारीख एक्सटेंड होईल किंवा नाही होईल, अगर झाली तर काय होणार, की परत आर्थिक वर्ष चेंज होणार का, 24-25चा परत दाखला मागणार का, याबद्दल सुद्धा खूप शंका आहेत. तर पाहूया आता काय होतंय. तर या सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर नक्की आपल्याला मिळत राहतील. आणि अशाच खूप गोष्टी ज्या असतात की बऱ्याच लोकांना शंका असतात, बऱ्याच मला फोन सुद्धा करतात की काही खूप किरकोळ प्रॉब्लेम सुद्धा मला लोक फोन करून विचारत असतात. तर कृपया प्लीज किरकोळ प्रॉब्लेमसाठी मला फोन करू नका. तुमचा खरंच जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कॉल करा. मी नक्की तुम्हाला सर्वांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि आपल्या व्हिडिओ आता सध्या इथेच थांबूया. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.